नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा सरकारी पदाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या रोजच्या आरोग्याशी थेट जोडलेलं आहे. पण गंमत म्हणजे त्याबद्दलची नेमकी आणि सविस्तर माहिती खूप कमी लोकांना असते. बरोबर. आज आपण बोलणार आहोत स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर या करिअरबद्दल. आपल्याकडे एक संपूर्ण गाईड आहे आणि आज आपण त्यातील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, कारण स्वच्छता निरीक्षक म्हणलं की लोकांना फक्त साफसफाईची तपासणी करणारा अधिकारी एवढंच वाटतं. अगदी, पण या कामाची व्याप्ती त्यापेक्षा खूप मोठी आहे. तर आजच्या चर्चेतून आपण हेच समजून घेऊ की हे पद नक्की काय आहे, यासाठी पात्र कसं व्हायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काम समाजासाठी इतकं गरजेचं का आहे. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. तर मग पहिलाच आणि सगळ्यात मूलभूत प्रश्न, स्वच्छता निरीक्षक म्हणजे नक्की कोण? ही व्यक्ती काय काम करते? हो, कारण नावावरून कामाचा पूर्ण अंदाज येत नाही की नाही. बरोबर. आपल्या समोरच्या माहितीनुसार सॅनिटरी इन्स्पेक्टर इज अ हेल्थ अँड हायजीन ऑफिसर वर्किंग अंडर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज. हां, यातलं हेल्थ अँड हायजीन ऑफिसर हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे फक्त स्वच्छता अधिकारी नाहीत, तर आरोग्य अधिकारी आहेत. अगदी. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शहराचे किंवा गावाचे आरोग्य सैनिक आहेत. ते नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत काम करतात. आणि त्यांचं मुख्य ध्येय असतं की नागरिकांना एक निरोगी आणि सुरक्षित वातावरण मिळावं. बरोबर. आणि यांचं काम फक्त एका गोष्टीपुरतं मर्यादित नाहीये. हो, याची 4 मुख्य अंग आहेत. पहिलं म्हणजे सॅनिटेशन, म्हणजे सार्वजनिक स्वच्छता. यात रस्ते, गटारं, सार्वजनिक शौचालय या सगळ्यांची पाहणी येते. अगदी. दुसरं आहे पाणी पुरवठा. आणि इथे फक्त पाणी येतंय की नाही हे पाहणं अपेक्षित नाहीये. तर जे पाणी येतंय ते शुद्ध आहे का, त्यात क्लोरीनचं प्रमाण योग्य आहे का, हे सगळं तपासणं त्यांचं महत्वाचं काम आहे. तिसरं आहे कचरा व्यवस्थापन. म्हणजे ओला-सुका कचरा वेगळा होतोय का, तो वेळेवर उचलला जातोय का, आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का, यावर लक्ष ठेवणं. आणि चौथं, जे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे सांसर्गिक रोग नियंत्रण. हो, कम्युनिकेबल डिझीज कंट्रोल. म्हणजे डेंग्यू, मलेरिया, कावीळ यांसारख्या आजार पसरू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं. म्हणजे एक प्रकारे ते शहराचे डॉक्टरच झाले, जे आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी आजार होऊच नये म्हणून काम करतात. वाह, हे उदाहरण खूपच छान आहे. ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरचा कणा आहेत. बरोबर. आता जर कोणाला हे आरोग्य सैनिक बनायचं असेल तर त्यांना नोकरी कुठे कुठे मिळू शकते हे पाहूया. हो, कारण संधी कुठे आहेत हे कळलं की तयारीला एक दिशा मिळते. आपल्या गाईडनुसार नोकरीच्या संधी बऱ्याच ठिकाणी आहेत. सर्वात प्रमुख म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिका. हो, कारण शहरांमध्ये आरोग्याचे प्रश्नही मोठे असतात. पण संधी फक्त शहरांपुरत्या मर्यादित नाहीयेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गतही यांची नियुक्ती होते. इतकंच नाही तर आरोग्य विभाग, रेल्वे विभाग आणि विशेषतः कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे लष्करी छावण्यांच्या परिसरातही या पदासाठी जागा निघतात. आणि एक महत्वाचा मुद्दा अनेक जण विसरतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक आरोग्य योजना असतात, जसं की स्वच्छ भारत अभियान. हो, या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा स्वच्छता निरीक्षकांची गरज भासते. त्यामुळे संधींची कमतरता नाही. मग आता त्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर येऊया, शैक्षणिक पात्रता. हां, या पदासाठी अर्ज करायचा असेल तर काय शिकलेलं असायला हवं? यासाठीची किमान पात्रता खूप सरळ आहे. 10वी किंवा 12वी उत्तीर्ण. पण इथे एक महत्वाची अट आहे. माहितीमध्ये म्हटलं आहे प्रेफरन्स कॅन्डिडेट्स विथ सायन्स बायोलॉजी, म्हणजे विज्ञान शाखेच्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जातं. असं का? हा खूप चांगला प्रश्न आहे. यामागचं कारण पूर्णपणे व्यावहारिक आहे. विचार करा, जेव्हा डेंग्यूच्या अळ्या कुठे तयार होतात किंवा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणतं रसायन किती वापरायचं हे ठरवायचं असतं, तेव्हा जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचं ज्ञान कामी येतं. अगदी. त्यामुळे निवड समिती अशा उमेदवारांना प्राधान्य देते. इट्स अ प्रॅक्टिकल ॲडव्हान्टेज. पण एक अट अशी आहे जी सगळ्यांसाठी बंधनकारक आहे की नाही? हो, आणि ती म्हणजे तुमच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा संबंधित कोर्सचं प्रमाणपत्र असणंच लागतं. रिक्वायर्ड सर्टिफिकेशन. हो, या प्रमाणपत्राशिवाय तुम्ही अर्जच करू शकत नाही. ही एक प्रकारे एंट्री तिकीट आहे. आणि इथेच अनेक उमेदवारांचा गोंधळ उडतो, कारण बाजारात अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. 1 वर्षाचा, 2 वर्षांचा. हो, 6 महिन्यांचा सुद्धा. म्हणून नक्की निवडायचा कोणता हा प्रश्न पडतो. आपल्या माहितीनुसार मुख्य 3 पर्याय आहेत. 1 वर्षाचा डिप्लोमा,
2 वर्षांचा डिप्लोमा आणि पदवी पूर्ण झालेल्यांसाठी पदव्युत्तर डिप्लोमा. ठीक आहे, पण या कोर्समध्ये नेमकं शिकवतात तरी काय? हा कोर्स म्हणजे सार्वजनिक आरोग्याचं एक मिनी इंजिनिअरिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. याचा मुख्य भर 2 गोष्टींवर असतो: सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण स्वच्छता. आणि यात विषय कोणते येतात? यात सार्वजनिक आरोग्य, रोग प्रतिबंध, स्वच्छतेसंबंधी कायदे, पाणी आणि कचरा व्यवस्थापन आणि कीटक नियंत्रण यांसारख्या अत्यंत व्यावहारिक विषयांचा समावेश असतो. आपल्या माहितीमध्ये कोर्सच्या पद्धतीबद्दल एक खूप महत्वाची सूचना दिली आहे. थिअरी ऑनलाईन अवेलेबल आणि प्रॅक्टिकल इंटर्नशिप मस्ट बी ऑफलाईन. हो, आणि हा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल अनेक संस्था ऑनलाईन कोर्सेस देतात. यातला थिअरीचा भाग तुम्ही ऑनलाईन शिकू शकता, पण हे काम फील्डवरचं आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक शिक्षण किंवा इंटर्नशिप तुम्हाला प्रत्यक्ष जाऊनच करावी लागते. म्हणजे गटारं कशी तपासायची, पाण्याची सॅम्पल कशी घ्यायची, हे तुम्ही स्क्रीनवर पाहून शिकू शकत नाही. अगदी. आणि म्हणूनच इथे एक धोक्याचा इशारा पण आहे. फुली ऑनलाईन कोर्सेस आर नॉट व्हॅलिड फॉर गव्हर्नमेंट जॉब्स. म्हणजे जे कोर्स 100% ऑनलाईन असल्याचा दावा करतात ते सरकारी नोकरीसाठी चालत नाहीत. बरोबर. त्यामुळे कोर्स निवडताना उमेदवारांनी हे डोळे उघडे ठेवून तपासलं पाहिजे. शॉर्टकट इथे चालत नाही. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं होतं. चला, आता असं समजू की उमेदवाराने योग्य कोर्स निवडला. आता पुढची पायरी म्हणजे परीक्षा. तर या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो? याचा अभ्यासक्रम खूपच व्यापक आणि इंटरेस्टिंग आहे. याचे 6 मुख्य भाग आहेत. पहिला आहे पब्लिक हेल्थ. म्हणजे आरोग्याच्या मूलभूत संकल्पना. हो, आणि रोग प्रतिबंधात्मक उपाय. दुसरा आहे सांसर्गिक रोग. यात एपिडेमिओलॉजी नावाचा एक विषय आहे. हा शब्द खूप मोठा वाटतो. हो, पण याची संकल्पना खूप सोपी आहे. एपिडेमिओलॉजी म्हणजे रोगांचा डिटेक्टिव्ह अभ्यास. डिटेक्टिव्ह अभ्यास. हो, म्हणजे एखादी साथ कुठून सुरू झाली, ती कशी पसरतीये आणि तिला मुळापासून कसं रोखायचं याचं हे शास्त्र आहे. वा, म्हणजे हे तर रोगांचे शर्लॉक होम्स झाले. तिसरा भाग कोणता आहे? यात पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन याचं सखोल ज्ञान दिलं जातं. म्हणजे आरोग्य आणि पर्यावरण हे 2 मुख्य स्तंभ आहेत. बरोबर. आणि म्हणूनच अभ्यासक्रमाचा चौथा भाग आहे अन्न स्वच्छता आणि सुरक्षा. हो, कारण निरीक्षक फक्त परिसरच नाही तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधल्या अन्नाची गुणवत्ताही तपासतात. अगदी. त्यामुळे अन्नातील भेसळ ओळखणं, FSSAIचे नियम आणि अन्न सुरक्षा कायदा यांचं ज्ञान त्यांना असावंच लागतं. 5वा भाग आहे कीटक नियंत्रण. म्हणजे डास, माशा, उंदीर यांसारख्या रोगवाहकांवर नियंत्रण. आणि 6वा आहे कायदे, कारण कारवाई करायची असेल तर कायद्याचा आधार लागतोच. बरोबर. तर हा अभ्यासक्रम खूपच विचारपूर्वक बनवला आहे. आता परीक्षेच्या स्वरूपाबद्दल काय माहिती आहे? परीक्षेची भाषा प्रामुख्याने मराठी असते. यात बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ आणि लेखी परीक्षा दोन्हीचा समावेश असतो. म्हणजे तुमचे ज्ञान आणि विश्लेषण क्षमता दोन्ही तपासली जाते. हो, आणि काही ठिकाणी विशेषतः उच्च पदांसाठी लेखी परीक्षेनंतर मुलाखत सुद्धा घेतली जाते. आपण मगाशी कोर्सेसच्या कालावधीबद्दल बोललो होतो. 2 वर्षांचे आणि पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेस हे उत्तम पर्याय आहेत असं दिसतंय. याचा विशेष फायदा काय होतो? ज्यांना या क्षेत्रात खोलवर जाऊन करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी 2 वर्षांचा डिप्लोमा सर्वोत्तम आहे. तो पाया पक्का करतो. अगदी. आणि ज्यांची पदवी झाली आहे त्यांनी PG डिप्लोमा केल्यास त्यांना उच्च पदांसाठी अर्ज करता येतो. म्हणजे बढतीची संधी लवकर मिळते. पण मला एक प्रश्न पडतो. चांगला डिप्लोमा केला की नोकरी पक्की समजायची का? नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. आपल्या माहितीमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं आहे. कॅन आय डिरेक्टली बिकम एन इन्स्पेक्टर? नो. म्हणजे डिप्लोमा ही फक्त पहिली पायरी आहे. हो, ती फक्त तुम्हाला परीक्षेला बसायला पात्र ठरवते. खरी कसोटी पुढे आहे. तर मग ही संपूर्ण प्रक्रिया कशी काम करते? याचे 3 स्पष्ट टप्पे आहेत. पहिला, योग्य डिप्लोमा पूर्ण करणे. दुसरा, भरतीची जाहिरात आल्यावर परीक्षेसाठी अर्ज करणे. आणि तिसरा म्हणजे निवड प्रक्रिया, परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे पार करणे. म्हणजे डिप्लोमा ही शर्यतीत धावण्यासाठीची पात्रता आहे, शर्यत नाही. उत्तम. आता आपण त्या कामावर येऊया जे नियुक्तीनंतर करावं लागतं. या पदाची मुख्य कर्तव्य कोणती आहेत? याला आपण एका उदाहरणातून समजावून घेऊया. त्याने कल्पना अधिक स्पष्ट होईल. चालेल. समजा
तुमच्या शहरात अचानक काविळीची साथ पसरल्याची बातमी येते. एक स्वच्छता निरीक्षक म्हणून तुमचं पहिलं काम काय असेल? मला वाटतं ते आधी हे शोधून काढतील की ही साथ पसरतीये कुठून. अगदी बरोबर. ते लगेच त्या भागातील हॉटेल्स, ज्यूस सेंटर्स, पाणीपुरीचे ठेले यांची तपासणी सुरू करतील. तिथल्या पाण्याची आणि अन्नाची गुणवत्ता तपासतील. आणि लोकांना जागरूक करण्याचं कामही तेच करतील, हो ना? हो, रोग नियंत्रणासाठी मोहीम राबवणं हे त्यांचं मुख्य कर्तव्य आहे. ते परिसरात फिरून लोकांना पाणी उकळून पिण्याचा, बाहेरचे पदार्थ न खाण्याचा सल्ला देतील. आणि जर कोणी नियम मोडत असेल, म्हणजे हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळली, तर त्यांना नोटीस देण्याचा आणि प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार असतो. म्हणजे ते हॉटेल तात्पुरतं बंद करण्याचे आदेश देऊ शकतात. हो, देऊ शकतात. या एका उदाहरणावरून लक्षात येतं की त्यांचं काम थेट लोकांच्या जीवाशी जोडलेलं आहे. खरंच, हे खूप जबाबदारीचं काम आहे. आता शेवटचा पण महत्वाचा मुद्दा, पगार. या कामासाठी वेतन किती मिळतं? आपल्या माहितीनुसार सुरुवातीचा पगार अंदाजे 25,000 ते 40,000 रुपये प्रति महिना असू शकतो. आणि अनुभवानुसार यात वाढ होत जाते? नक्कीच. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने हे एक स्थिर आणि चांगलं क्षेत्र म्हणता येईल. आर्थिक स्थिरतेसोबतच कामाचं समाधानही मोठं आहे. तर आज आपण स्वच्छता निरीक्षक या पदाचा अक्षरशः एक्सरे केला. पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप, कामाची ठिकाणं आणि कर्तव्य ह्या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट पुन्हा एकदा समोर आलीय की योग्य डिप्लोमा कोर्स निवडणं किती महत्वाचं आहे. विशेषतः ज्या कोर्समध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा समावेश आहे तोच कोर्स निवडावा. कारण हे काम ऑफिसमध्ये बसून करण्याचं नाही. बरोबर. आणि जाता जाता एक विचार सर्व उमेदवारांसाठी, एक स्वच्छता निरीक्षक म्हणून समाजाच्या आरोग्यामध्ये किती मोठं आणि सकारात्मक योगदान देता येतं याचा नक्की विचार करा. अगदी खरं आहे. ही केवळ एक नोकरी नाही, तर ही एक महत्वाची सामाजिक जबाबदारी आहे. हो. आणि याच विचारातून आजच्या चर्चेला जोडून एक भविष्याचा विचार मी मांडू इच्छितो. हो, नक्कीच. आज आपण पाहिलं की स्वच्छता निरीक्षकाचं काम काय आहे, पण विचार करा, भविष्यात हवामान बदलामुळे नवीन प्रकारचे साथीचे आजार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बरोबर आहे. अशावेळी एका स्वच्छता निरीक्षकाची भूमिका केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित राहील की त्याला एक पर्यावरण योद्धा व्हावं लागेल? वाह, खूपच महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. नक्कीच. आणि याच प्रश्नासोबत द डीप डाईव्हच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतो आहोत. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयाच्या सखोल विश्लेषणासह.